हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल KM गुरुकुलम. आज आपण शिकणार आहोत युजेस ऑफ मे. मेचे युजेस काय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओला स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे अपकमिंग व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. तर मे मे हे आपण परमिशनसाठी वापरतो, हे सगळ्यांनाच माहिती आहे. मे आय कम इन, मे आय गो. त्यानंतर पॉसिबिलिटी, इट मे रेन टुडे. आज पाऊस होण्याची शक्यता आहे, ही पॉसिबिलिटी आहे, संभावना आहे, हे सांगण्यासाठी आपण मे वापरतो. नेक्स्ट मे बी. मे बी म्हणजे असू शकते. फक्त मे असेल तर शकते, पण मे बी वापरल्यानंतर असू शकते, राहू शकते, बनू शकते किंवा करू शकते. ही मे बी ॲट होम. तो घरी असू शकतो, तो घरी राहू शकतो. शी मे बी ॲट होम. ती घरी असू शकते, ती घरी राहू शकते. मे पाहिलं, मे बी आणि त्यानंतर मे बी आणि वर्ब फॉर्मला ING लावायचं आहे. तर त्याचं मीनिंग काय होणार आहे? कदाचित कोणतं काम होत असेल. ही मे बी ट्रॅव्हलिंग. तो कदाचित प्रवास करत असेल. शी मे बी वर्किंग. ती कदाचित काम करत असेल. लास्ट वन मे हॅव. मे हॅव म्हणजे कदाचित असेल. हॅव आपण कशासाठी वापरतो? रिलेटिव्ह सांगण्यासाठी, थिंग्स सांगण्यासाठी. आय हॅव अ पेन, आय हॅव मोबाईल. पण कदाचित विसरून आपला मोबाईल किंवा पेन दुसऱ्याकडे राहिला तर आपण काय बोलणार आहोत? ही मे हॅव माय पेन. कदाचित माझा पेन त्याच्याकडे असेल. ही मे हॅव माय मोबाईल. कदाचित माझा मोबाईल त्याच्याकडे असेल. तर अशा प्रकारे आपण मेचे काही युजेस पाहिलेले आहेत. मेचे आणखी काही भरपूर युजेस आहेत, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. पण आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब